महिलांच्या हाफ तिकीट प्रवासाने एसटी तोट्यात आली आहे। 75 वर्षांवरील ज्येष्ठांच्या मोफत प्रवासाने तोटा वाढलेला आहे। भविष्यात सवलतींसाठी एसटीची नकार घंटा परिवहन मंत्र्यांनी ही कबुली दिली आहे। महिलांच्या सवलतीने एसटीला नफ्याचा दावा फोल ठरलेला आहे। महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत दिल्याने एसटी तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासामध्ये सवलतीमुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतो आणि त्यामुळे यापुढे एसटी मध्ये कोणतीही नवी सवलत देणं परवडणार नाही असं सरनाईक म्हणाले। महिलांच्या हाफ तिकिटामुळे एसटी फायद्यात आल्याचा दावा मात्र फोल ठरलेला आहे। बघूयात याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। महिलांच्या हाफ तिकीट प्रवासानं एसटी तोट्यात। 75 वर्षांवरील ज्येष्ठांच्या मोफत प्रवासानं तोटा वाढला। भविष्यात सवलतींसाठी एसटीची नकार घंटा। महिलांना हाफ तिकीटची सवलत सुरू केल्यानं एसटी फायद्यात आल्याचा दावा अवघ्या काही महिन्यांपूर्वी महायुती सरकारकडून केला जात होता। आता तेच सरकार एसटी तोट्यात असल्याचं रडगाणं गाऊ लागलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या वाढत्या तोट्याला जी कारणं आहेत ती कारणं सांगितली आहेत। त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची दिलेली सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासामुळे एसटी तोट्याच्या गाळात रुतत चालल्याचा दावा परिवहन मंत्र्यांनी केला आहे। बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पडलेले लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा मी विचार करू शकत नाही। एसटीच्या सवलतीच्या अनेक योजना आहेत। शाळकरी मुलींना मोफत एसटी प्रवास, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत। राज्यात रोज 12 ते 13 लाख महिला सवलतीचा लाभ घेतात। या सवलतीच्या प्रवासामुळे एसटी प्रशासनाला दिवसाला जवळपास 3 कोटींचा तोटा होत असल्याचं सांगण्यात येत आहे। एसटीच्या कारभाराबाबत सांगताना त्यांनी एसटीच्या जवळपास 60% बसेस भंगार असल्याची कबुली परिवहन मंत्र्यांनी दिली आहे। कदाचित माझ्या मंत्र्यांच्या दौऱ्यावरून नवीन बस मिळाली असेल, परंतु काही जुन्या ज्या बसेस आहेत त्या अतिशय जुन्या अवस्थेमध्ये आहेत। त्यामुळे त्या सुविधा देत असताना सुद्धा कशा प्रकारच्या बसेस कशा प्रत्येक प्रवाशाला मिळेल यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। आणि त्यामुळे आमच्या ह्या जुन्या सगळ्या 14,300 बसेस आहेत त्या जुन्या आहेत। त्यापैकी 50 ते 60% बसेस ह्या स्क्रॅपमध्ये टाकाव्या लागतील। परंतु एक पंचवार्षिक योजना आदरणीय अजितदादा पवार जे अर्थमंत्री यांच्याकडे मांडली आहे आणि मला त्यांनी अनुमती दिली की दरवर्षी 5,000 बसेस याप्रमाणे 25,000 बसेस पुढल्या 5 वर्षात येतील आणि त्याला लागून ह्या 14,300 बसेस आहेत त्यापैकी जवळजवळ 60 ते 70% बसेस त्यामध्ये जाऊन त्यातल्या 5,000 बसेस आणि ह्या 25,000 बसेस घेऊन 30,000 प्रवाशांना जर मी ह्या बसेस दिल्या तर राज्यातील तळागाळातल्या प्रवाशांना म्हणजे गाव तेथे एसटी जी संकल्पना आहे माझी तर संकल्पना त्याच पुढे जाऊन आहे की पाडत येते एसटी। एसटीच्या तोट्याची ही कारणं सांगितली जात असली तरी गैरव्यवस्थापन आणि घोटाळ्यांचे आरोप अधूनमधून होत राहतात। वर्ष 6 महिन्यांपूर्वी एसटी फायद्यात आलीची दिलेली आरोळी राजकीय होती का असा संशय व्यक्त केला जाऊ लागलाय। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।